आज आपण बनवणार आहे पनीर मार्केटमधून आणलं आहे. त्या स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि असे काप करून घेतलेले आहे. आपल्याला आवश्यकतेनुसार चौकोनी असे तुकडे करून घेतले. आणि इकडे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल गरम झालं. त्यामध्ये पनीरचे तुकडे थोडे फ्राय करून घेतले आणि आता ते काढून टाकले आणि त्या तेलामध्येच कांदा थोडा परतून घेतलेला आहे. मसाल्यासाठी कांदा काढून घेतला आणि आता टमाटर कांदा मिक्सरमध्ये आपण आता बारीक करून घेणार. आता मिक्सरमध्ये भाजलेला कांदा टमाटर आणि थोडे काजू मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. थोडं जिरं टाकूया. जिरं लसूण तेच पण टाकलं आहे आणि लसूण अद्रक पेस्ट टाकली आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण काजू कांदे टमाटर ते आणि धना पावडर टाकलं. जिरा पावडर धना पावडर थोडा काळा मसाला कसुरी मेथी हातावर क्रश करून घेतली आहे. ते पण थोडी टाकून दिली. 2-3 लवंगा टाकले आहे आणि आता तिखट थोडी हळद चवीनुसार मीठ आणि मसाल्याचं थोडंसं पाणी टाकून देणार आणि मसाला आता छान शिजू द्यायचा. आता आवश्यकतेनुसार आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी टाकलं. तिथं पाण्यात उकळी येऊ द्यायचं म्हणजे छान ग्रेव्ही छान शिजू द्यायची आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे. पनीरचे तुकडे टाकले. आता छान शिजू द्यायचं. आपली भाजी छान शिजत आहे. तर त्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि गरम मसाला टाकून भाजी फिरवून घ्यायची. तयार आहे पनीरची भाजी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मस्त झाली.